गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते। सौंदड या ठिकाणी असलेलं ग्रामीण रुग्णालय हा जीर्ण अवस्थेत असल्याने या ठिकाणी 11,56,00,000 रुपये खर्चून नव्याने रुग्णालय उभारण्यात आले। यात 30 खाटच्या अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय उभारण्यात आलं। तर विशेष बाब म्हणजे या रुग्णालयात रुग्णांना खालून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट देखील लावण्यात आली। तर सौंदड या गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास या ठिकाणी रुग्णालयात वेळेत उपचार करता येतील। तर परिसरातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार असल्याचं आमदार राजकुमार बडोले म्हणाले। या लोकार्पण सोहळ्याला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनाथम, जिल्हा शल्यचिकित्सक अमरीश मोहबे, सरपंच हर्ष मोदी यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते। तर या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योग्य त्या सुविधा वेळीच मिळाल्या पाहिजेत अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि आमदार राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना दिल्या आहेत। आज ग्रामीण रुग्णालयाचं सौंदडचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे। अत्यंत प्रशस्त अशी इमारत 11.56 कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तयार झाली आणि आज या ठिकाणी लोकार्पण झालं। त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या छोटी इमारत असल्या कारणानं, तर त्या सगळ्या अडचणी याच्यामध्ये दूर होईल। नक्कीच ग्रामीण भागामध्ये सौंदड हा ग्रामीण रुग्णालय फार चांगल्या पद्धतीनं काम करेल। माननीय पालकमंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब यांनी आज लोकार्पण केलं आणि जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आणि बाकी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। आज सौंदड या ठिकाणी बरेच प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालय सौंदड याचं लोकार्पण झालेलं आहे। त्या प्रसंगी आता सर्वच विषय या ठिकाणी आरोग्याची धनसंपदा म्हणून आपण कशा प्रकारे या ठिकाणी सेवा देण्यात येईल आणि हाच सर्वात मोठा एक प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, जो सौंदड ग्रामपंचायतच्या मागणी या 25 ऑगस्ट 2023ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण रुग्णालय सौंदड असं नामकरण लोकांच्या ठेवण्यात आलेलं आहे। काही दिवसानंतर आम्ही या ठिकाणी फलक लावणार आहोत। आज सौंदड येथे पुष्कळ दिवसापासून जे प्रतीक्षेत होते, आपल्याला RH ग्रामीण रुग्णालयाच्या 30 बेडच्या खाटांचं इमारतीचं लोकार्पण आज माननीय आपले पालकमंत्री पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यासाठी इथे आपले लाडके आमदार बडोले साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, मुरुगनंतम सर, CEO सर सगळे उपस्थित झाले होते। त्यानुसार आपण हे आजपासून काम या नवीन बिल्डिंगमध्ये चालू करत आहे। आताच नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पाटील साहेब यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि बडोले साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। या ठिकाणी समस्या वगैरे तेवढे नाहीत। आपण जे काही जागा भरती जवळपास पूर्ण आहेत, म्हणजे 24 पैकी जवळपास 21 जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत। मी जो विषय या ठिकाणी घेतला हा जे स्लीपर लोक असतात, कारण की वास्तू ही मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मानानं स्लीपर हे 2 आहेत। या ठिकाणी निश्चितपणे त्याची वाढ करावी लागेल, कारण की स्वच्छतेचा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ह्यासुद्धा सुविधा पाहणे अत्यंत गरजेचं आहे। हाच आमचा विषय होता आणि त्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न राहील। आम्ही जनप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सन्माननीय बडोले साहेबसुद्धा सातत्याने येत राहतील, आम्हीसुद्धा येत राहू, सभापती आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी लोकसुद्धा या ठिकाणी सातत्याने येत राहतील। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।